पहिल्या प्रथम मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि अभिनंदन तर करतो. मी मार्गदर्शन करायला उभा राहिलोय खरं, पण करायचं काय मार्गदर्शन? थोडंसं मराठी आणि हिंदीमध्ये बोलेन, चालेल ना? मराठी तो समजते ना बाकी सारे लोक. कारण तुम्ही एक आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा पार पाडलेला आहे. राजकारणी लोक आणि तुम्ही सगळे प्रयत्न 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 करी काही चुकत नसतात. आणि आपल्या मराठीमध्येच एक म्हण आहे, प्रयत्नांती परमेश्वर. मी असं म्हणेन की तुम्ही आत्ता ज्या एका पायरीवरती आहात, अजूनही परमेश्वर काही गाठलाय किंवा दिसलाय असं समजू नका. आता खरी परीक्षा आपली सुरू झाली, आता खरी वाटचाल तुमची सुरू झाली. आणि एका गोष्टीचा अभिमान नक्की आहे, जो मलाही आणि तुम्हालाही असला पाहिजे, की पुढच्या परीक्षेला तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. हा आत्मविश्वास तुम्हाला या परीक्षेने दिलेला आहे. काफ़ी सारी चीज़ें मैं भी सीख रहा था, आप सारे लोग अपनी अपनी बातें बता रहे थे. एक सेल्फ कॉन्फिडेंस की बात आपने कही, जरूर. और यही मैं कहना चाहता हूँ, कहना चाहता था. और ये चीज़ मेरे पिताजी हमेशा कहा करते थे कि अगर आप में सेल्फ कॉन्फिडेंस है तो कोई डरने की आवश्यकता नहीं. कहीं भी जाइए आप, आपण यशस्वी होणारच. यशस्वी मी होणारच, हा एक आत्मविश्वास आहे ना, तो महत्त्वाचा आहे. हां, बाकी अटेम्प्ट हा एक भाग झाला. तुम्ही तर नशीबवान आहात की तुम्ही 1 2 3 एकदा तुम्ही पास झालात कि अब कोई रुकावट आपके बीच में आने वाले नहीं है. लेकिन हमें तो हर 5 साल के बाद अटेम्प्ट करना पड़ता है. हमारी परीक्षा काफ़ी कठीण होती है. तुमच्याकडे मार्क देणारे एक असतात, आमच्याकडे मार्क देणारे हजारो लाखो असतात. तुमचा पेपर एकदा जो काय असतो, इंटरव्ह्यू घेणारे एक असतात, आमचे तर लाखोच्या संख्येत असतात. आणि दरवर्षी दर 5 वर्षांनी आणखीन भर पडत असते. तर हा एक जो अनुभव आहे तो फार महत्त्वाचा आहे. आपल्या दोघांची थोडीशी, दोघांचं मार्ग जरा वेगळे असले तरी क्षेत्र एक आहे. आणि विशेषतः गव्हर्नमेंट म्हटल्यानंतर जोपर्यंत आपल्या दोघांचं म्हणजे एक आपण म्हणतो ना, सचिव आणि शासन आणि प्रशासन दोघांचा ताळमेळ नाही जमला तर राज्याचं आणि देशाचं वाटोळं झालंच समजा. अजिबात नाही चालणार. तर त्याच्यासाठी आता गेले 2 वर्ष, नाही तर मला खरं या ब्युरोक्रेसी म्हणजे काय ऐकून खूप होतो, पण अनुभव कसलाच नव्हता. आणि मला प्रशासनाचा अनुभव तर बिलकुलच नव्हता. म्हणजे एक गोष्ट अशी की तुम्ही आता पास झाल्यानंतर प्रशासनात येताय, मी तर असाच इकडून तिकडून फिरणारा पटकन गेलं, मला उचललं आणि शाळेचा प्रिन्सिपॉल करून टाकला. आणि मग मला एक एक गोष्टी शिकायला ज्या मिळत आहेत. महत्त्वाचा भाग काय असतो की आम्ही सगळे राजकारणी लोक, हम तो रस्ते पर उतरने वाले लोग हैं. ये होना ही चाहिए. अरे होना चाहिए, हो सकता है क्या? नहीं, वो कुछ हमें पता नहीं. होना ही चाहिए, ठीक है, अच्छी बात है. पण गव्हर्नमेंट चालवताना जेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून बसतो, मी एका बाजूला माझे मंत्री आणि दुसऱ्या बाजूला सगळं प्रशासन असतं, त्यावेळेला मला माझी मधली भूमिका घ्यावी लागते. आणि मग दोन्ही म्हणजे मला माझ्या सहकार्यानं पण सांगायचं आणि तुम्हालाही सांगायचं आहे. काही वेळेला ब्युरोक्रॅट जे असतात त्यांना हो म्हणण्याची सुद्धा सवय लागण्याची गरज असते. आणि राजकारण्यांना काही वेळेला नाही म्हणण्याची सवय लागण्याची आवश्यकता असते. म्हणजे तुम्ही हो बोलायला शिकलं पाहिजे, आम्ही नाही म्हणायला शिकलं पाहिजे. अन्यथा काय होतं की आपल्याकडे लोकशाही आहे, जनतेचा दबाव तर असतोच. आणि आत्ता आपण कोण सांगितलं, दुरितांचे तिमीर जाओ, हे तिमीर फार मोठं आहे. असं सहजासहजी शक्य होणार नाही आहे. एक तर आपल्याकडे आता मधला जो काय काळ चालू आहे, अजूनही ठीक आहे, मी बोलताना धाडस करतोय मास्क काढण्याचं. अन्यथा आज तुम्ही देखील मास्क लावून बसलेला आहात. संकटामागून संकट येत आहेत, त्याच्यातनं आर्थिक स्थिती, त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्था हे सांभाळायचं. आणि मग मात्र मला ह्या सगळ्या सचिवांचं महत्त्व कळलं. कारण फार कठीण परिस्थितीतनं आपण राज्य चालवतोय. पूर्ण जगच त्या कठीण परिस्थितीतून चाललेलं आहे. कोरोना सारखं संकट ना पहले कभी देखा था. हाँ, 100 साल पहले कभी आया था ऐसे कहते हैं, स्पैनिश फ्लू. लेकिन कोई जानकारी नहीं है उस वक्त क्या हुआ था, क्या उस वक्त भी कोई मेडिसिन थी. आजपर्यंत जे काही फोटो तेव्हाचे बघतो ते फक्त मास्क घातल्याशिवाय दुसरे फोटोच नाही आहेत. करायचं कसं?
जेमतेम मुख्यमंत्री होऊन मी 2-3 महिने झाले होते आणि हे संकट घुसलं आपल्या राज्यामध्ये. क्या करना है, क्या कर सकते, क्या करना चाहिए. मी एकच काम केलं, जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांचा पहिले टास्क फोर्स नेमला आणि त्यांच्या सल्ल्याने पुढे जायला लागलो आणि सगळ्या आपल्या प्रशासनाला मी विश्वासात घेतलं. सगळ्या दर 1-2 दिवसाआड माझ्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्हायच्या. मग कलेक्टर असायचे, विभागीय आयुक्त असायचे, पोलीस असायचे, सगळे DG, SP, महापालिका आयुक्त, म्हणजे महत्त्वाचे जे सरकार चालवण्याचे जे महत्त्वाची लोक आहेत ते असायचे आणि त्यांना विश्वासात घेतलं आणि त्यांच्या माध्यमातून आपण राज्य पूर्ण करोना राज्यात नियंत्रित ठेवू शकतो. म्हणजे थोडक्यात काय की संवाद महत्त्वाचा आहे. जे मी पहिल्यांदा सांगितलं की शासन आणि प्रशासन याच्यातला संवाद हा फार महत्त्वाचा आहे आणि तो संवाद जर का नसेल तर काहीच होऊ शकत नाही. वाद कुठेही होऊ शकतो, तो आमच्या राजकारण्याच्या रक्तातच भिनलेला आहे. वाद घातल्याशिवाय राजकारणच होऊ शकत नाही. पण वादाच्या पलीकडे जाऊन संवाद आणि तोही आपल्या दोघांमध्ये असणं हे फार महत्त्वाचं आहे. विजय कदमना मी खास धन्यवाद देतो की मला पण लक्षात नाही राहिलं 21 वर्ष झाली. 21 वर्ष झाली ही अकॅडमी सुरू करून. आणि तेव्हा एक चित्र असं होतं की आता तुमचं स्वप्न हे तुम्ही संपूर्ण देशात आपल्या महाराष्ट्रातला विद्यार्थी नंबर 1 आला पाहिजे हे आपलं स्वप्न आहे. पण हे सगळे आलेले आपलेच आहेत. कोण बिहारचं आहे, कोण केरळाचं असेल, कोण कुठून असेल. शेवटी एक देश म्हटल्यानंतर आपण सगळे एकच आहोत. आपण एकच आहोत, त्याच्यात कुठेही उसमें कोई फरक नाही होना चाहिए. पण ही स्पर्धा कशी आहे ह्याला मी हेल्दी कॉम्पिटिशन म्हणतो. एक कॉम्पिटिशन, एक जेलसी की बात होती है, वो कॉम्पिटिशन नहीं. जलन होती है, पेट में जलन, आंखों में ये वो, सीने में जलन, आंखों में तूफान वगैरे काय होतं ना. अरे ऍसिडिटी झाली असेल तर भाग वेगळा आहे. पण ही ऍसिडिटीची स्पर्धा नकोय मला. मला एक हेल्दी कॉम्पिटिशन पाहिजे. आणि ती कॉम्पिटिशन कशी की तुझ्यापेक्षा मी जास्त चांगलं परफॉर्म करीन आणि ते करताना राज्यामध्ये नंबर 1 आला, चांगली गोष्ट आहे. देशात नंबर 1 आला, अप्रतिम गोष्ट आहे. पण तुम्ही कुठेही जाल तिथे जर का सर्वोत्तम काम केलं तर ते काम केवळ राज्यापुरतं मर्यादित राहणार नाही, गावापुरतं मर्यादित राहणार नाही, देशाहीपुरतं मर्यादित राहणार नाही. तर सगळ्यांनी मिळून चांगलं काम केलं तर संपूर्ण दुनियेत आपला देश नंबर 1 होऊ शकतो आणि ते आपलं स्वप्न असलं पाहिजे. मग कोणी म्हटलं की अरे हिंदुस्तान क्या बात आहे. आणि ते हिंदुस्तान आपण म्हणतो ना की तुम्ही इतिहास घडवला आहे, इतिहास परीक्षेपुरता नक्की घडवला, पण इतिहास घडून झालाय, आता भविष्य तुम्हाला घडवायचंय. आता भविष्य घडवायचंय आणि त्याच्यासाठी जे एक हार्डवर्क लागतं ते तर तुम्हाला सवय आहेच. आत्मविश्वास पाहिजे, तो आत्मविश्वास तुमच्यात आहेतच. आता जो आत्मविश्वास आणि जे हार्डवर्क तुम्ही परीक्षेत पास होताना दाखवलेलं आहे तेच आता या पुढच्या कारकिर्दीत दिसलं पाहिजे. तुम्ही कुठेही जा, एक बात मुझे बहुत अच्छी लगी और यही ह्याचं हे यशाचं तुमचं गमक हेच आहे कि जितने सारे लोगों ने यहाँ अपनी एक भावना व्यक्त की, सारे लोगों ने अपने माता पिता का आदर किया. ही फार मोठी संस्कृती आहे आपली. ही फार मोठी संस्कृती की आई वडिलांचा आदर, पितृदेव भव, मातृदेव भव, गुरुदेव भव, ह्या 3 लोकांना जर का तुम्ही नेहमी आठवलत तर तुमच्याकडनं कधीही कुठेही खोटं काम होणार नाही, अजिबात होणार नाही. आणि जेव्हा मी पहिल्या प्रथम सर्व सचिवांना भेटलो, मंत्रालय में मैंने एक मीटिंग ली, तो मैंने उनको सारे अच्छी बात मैं करता हूँ लेकिन एक ही बात बताई कि आप ध्यान में रखो, एक भी गलत फाइल मेरे सामने आनी नहीं चाहिए. एक सुद्धा खोटं काम माझ्या आसपास सुद्धा आलं तर त्याच्यावर माझी सही पण नाही, पेनाचा ठिपका सुद्धा उमटणार नाही, ह्याची काळजी ही तुम्ही घ्यायची आहे. कारण नाहीतर आम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत करू. कसा करणार भ्रष्टाचार मुक्त? अगर हम खुद ही उसमें इन्वॉल्व रहेंगे तो भ्रष्टाचार मुक्त भारत के सपने कौन देख सकता है, कौन बात कर सकता है? तर हे एक तुमच्या मनामध्ये ठाम असलं पाहिजे की मी कुठेही जाईन. आता तुम्ही देशभर पसरणार, कुठेही गेलात तरी नाही. जे तुम्ही बोलात ना, दुरितांचे तिमिर जाओ, हे फार महत्त्वाचं वाक्य आहे. आणि ते तिमिर जर का दूर करायचं असेल तर पहिला हा भ्रष्टाचाराचा काळोख हा आपल्याला दूर करावा लागेल. भ्रष्टाचाराचा काळोख पहिला दूर करावा लागेल. बाकी गोष्टी अनेक आहेत. बऱ्याच दिवसानंतर आता माईक समोर भाषण करण्याचे योग यायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे एकदा माईक हातात आला का पटकन सोडवत नाही. तर तसं मी काही करणार नाही. तुम्हाला जास्त काही मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही, कारण हा मार्ग तुम्ही स्वतः स्वीकारलेला आहात. ज्याला मी म्हणेन एक अग्निपथ, हा अग्निपथ आहे. तुम्हाला काही होता आलं असतं, काही म्हणजे कुठेही नोकरी पकडून तुम्ही तुमचं आयुष्य आणि तुमच्या कुटुंबापुरतं आयुष्य तुम्ही जगू शकला असतात. आणि तेवढी हुशारी तुमच्यात आहे, तेवढे तुम्ही हुशार आहात. पण तुम्ही देशाला आपलं कुटुंब मानून काम करता आहात
त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतोय की हे पूर्ण देश आहे माझं कुटुंब आहे. आणि मग मी करोनाच्या काळात एक स्लोगन दिली होती, कल्पना आहे काय, माझे कुटुंब माझी जबाबदारी, माझे कुटुंब माझी जवाबदारी, मतलब मेरा परिवार मेरी जिम्मेदारी. तो अब पूरा देश आपका परिवार है और उसकी जिम्मेदारी आपके ऊपर है, आपके ऊपर. और इसलिए मी म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मुख्यमंत्र्यांनी बोलवलं म्हणजे खूप काहीतरी मोठं केलं, नाही, मला आज स्वतःला एक समाधान आहे की या माझ्या हिऱ्या मोत्यांना मी आज बोलवू शकलो आणि माझ्या विनंतीचा मान ठेवून तुम्ही इकडे आलात. मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो आणि ज्यांचे ज्यांचे माता पिता इथे आलेले आहेत त्यांना मी सांगतो की तुम्ही खरंच धन्य आहात. तुम्ही फार मोठं योगदान देशाच्या जडणघडणीमध्ये देत आहात आणि ज्या वेळेला हे सगळे आपापल्या कामावरती रुजू होतील मग ही तुमची जबाबदारी आहे की नेहमी मी एखादी गोष्ट करतोय, माझ्या आईबाबांना काय वाटेल हे एक लक्षात ठेवा कि अरे मैं जो अभी करने जा रहा हूँ मेरे माता पिता क्या सोचेंगे, मुझे आशीर्वाद देंगे या डांटेंगे, बस इतना ध्यान में रखो और आगे जाओ. सगळ्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.